नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऑफिसमध्ये काम करणाऱ्या जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग असतो, पण त्यावर न कोणी मोकळेपणाने बोलत नाही. राईट. विषय आहे ऑफिस पॉलिटिक्स. अगदी. आपल्याकडे एका अनुभवी सॉफ्टवेअर इंजिनियरने शेअर केलेले त्यांचे अनुभव आहेत. तब्बल 7 वर्षांच्या प्रवासातले त्यांचे जे काही विचार आहेत, निरीक्षणं आहेत, त्यावर आज आपण बोलणार आहोत. बरोबर. आणि आपला उद्देश फक्त हे राजकारण काय आहे हे सांगणं नाही. तर त्यामागची कारणं काय आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे यातून मार्ग कसा काढायचा, याचे काही प्रॅक्टिकल उपाय काय असू शकतात, यावर आपण जरा खोलवर बोलूया. आणि ही चर्चा फक्त IT किंवा कॉर्पोरेट जगतापुरती नाहीये, बरोबर? अजिबात नाही. कोणत्याही कामाच्या ठिकाणी, म्हणजे जिथे अनेक लोक एकत्र येतात, तिथे मानवी स्वभावामुळे अशा गोष्टी घडतातच. तर आपण आज त्या अनुभवांच्या आधारे हे समजून घेऊया की या राजकारणाचं मूळ कुठे आहे आणि या सगळ्यातून स्वतःला वाचून पुढे कसं जायचं. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. ऑफिस पॉलिटिक्सची एक सोपी व्याख्या म्हणजे प्रत्येकाला पुढे जायचंय, पण काही जण दुसऱ्याला मागे खिचून पुढे जातात. हो. याचं एक अगदी कॉमन उदाहरण म्हणजे कामाचं क्रेडिट घेणं. समजा एक व्यक्ती खूप हुशार आहे, कोडिंगमध्ये एकदम भारी आहे, पण तिला ना आपलं काम मॅनेजर समोर कसं मांडावं हेच कळत नाही. आणि मग त्या टीममधला दुसरा कुणीतरी, ज्याला नक्की माहितीये की हे काम कोणी केलंय, हो, किती मेहनत घेतलीये, तो बरोबर संधी साधतो आणि मॅनेजर समोर जाऊन असं काहीतरी बोलतो की जणू काही त्या कामामागची मूळ आयडिया किंवा त्यातला सगळा मोठा वाटा त्याचाच आहे. आणि मग ज्याने खरं काम केलंय ती व्यक्ती मागेच राहते. बरोबर. आणि गंमत म्हणजे यात त्रास फक्त त्या व्यक्तीला नाही होत, मॅनेजरलाही होतो. अच्छा, ते कसं? कारण त्याला कळतच नाही की त्याच्या टीममधला खराच स्टार परफॉर्मर कोण आहे. तो चुकीच्या माणसाला शाबासकी देतो आणि जी योग्य व्यक्ती आहे ती निराश होते. बरोबर आहे. पण हे फक्त क्रेडिट चोरण्यापुरतं नसतं, नाही का? याच्यामागे अजूनही काही कारणं असतात. हो, याच्या मुळाशी एक खोल मानसिक कारण आहे. काही लोकांना ना सतत अटेन्शन किंवा महत्त्व हवं असतं. सेंटर ऑफ अट्रॅक्शन. अगदी. टीममध्ये जे काही चांगलं घडतंय त्याचं केंद्रस्थान आपणच असलो पाहिजे असं त्यांना वाटतं. आणि जेव्हा दुसऱ्या कुणाला महत्त्व मिळायला लागतं तेव्हा त्यांना ते सहन होत नाही. आणि मग ते त्या व्यक्तीला कमी लेखण्याचे किंवा टीममधून बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू करतात. बरोबर. म्हणजे हा फक्त व्यावसायिक स्पर्धेचा भाग नाही, हा एक प्रकारचा अहंकार आणि असुरक्षिततेचा खेळ आहे. आणि यात अजून एक प्रकार दिसतो, तो म्हणजे माहिती लपवणे. काही लोक मुद्दाम मदत करत नाहीत. हो, आणि ही वृत्ती अत्यंत घातक असते. त्यांच्या मनात एक भीती असते की मी जर याला सगळं शिकवलं तर माझं महत्त्व कमी होईल. आणि उद्या हा माझी जागा घेईल. एक्झॅक्टली. या असुरक्षिततेमुळे ते नॉलेज स्वतःपुरतं ठेवतात. पण गंमत म्हणजे असं वागून ते स्वतःचंच नुकसान करून घेतात. एक मिनिट, पण ते कसं? मला वाटलं ज्याच्याकडे जास्त माहिती तोच जास्त पॉवरफुल असतो. वरवर पाहता ते खरं वाटतं, पण आजच्या जगात टेक्नॉलॉजी आणि कामाच्या पद्धती इतक्या फास्ट बदलत आहेत की तुम्ही माहिती लपवून फार काळ टिकूच शकत नाही. हां. उलटं जी व्यक्ती ज्ञान वाटून टीमला पुढे नेते तिलाच खरा लीडर मानला जातो. माहिती लपवणारी व्यक्ती ती हळूहळू एकटी पडते, इररिलेव्हंट ठरते. अच्छा. कारण एका व्यक्तीच्या असुरक्षिततेची किंमत अख्ख्या प्रोजेक्टला मोजावी लागते आणि हे मॅनेजमेंटच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. आणि स्वभावावरून मतं बनवणं, म्हणजे एखादी व्यक्ती फक्त लाजाळू आहे, शांतपणे आपलं काम करते, तरी तिला टार्गेट केलं जातं. हो, हा तर कुणात मिसळतच नाही असं म्हणून तिला वेगळं पाडलं जातं. कारण ऑफिसमध्ये तुमच्या कामासोबतच तुमच्या सोशल स्किल्सकडेही पाहिलं जातं. पण शांत असणं म्हणजे अकार्यक्षम असणं नाही ना? अजिबात नाही. अनेकदा उत्तम काम करणारे लोक अंतर्मुख असतात, पण ऑफिसच्या राजकारणात त्यांच्या या स्वभावाचा गैरफायदा घेतला जातो. त्यांना टीम प्लेयर नाही असं ठरवून बाजूला सारलं जातं. या सगळ्याला एका वैयक्तिक अनुभवाने अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. या स्रोतामध्ये वक्त्याने त्यांच्या करिअरच्या सुरुवातीचा एक अनुभव सांगितला आहे. हो, तो खूप महत्त्वाचा अनुभव आहे. जेव्हा ते फ्रेशर होते तेव्हा त्यांना संपूर्ण टीमसमोर अपमानित करण्यात आलं होतं. त्यांना तेव्हा सिस्टीमची फारशी माहिती नव्हती. आणि समोरची व्यक्ती जास्त अनुभवी होती, पॉवरफुल होती, आणि त्या अनुभवातून आलेली भीती आणि एक प्रकारची अगतिकता त्यांनी खूप प्रभावीपणे मांडली आहे. हो, म्हणजे नवीन वातावरणात गेल्यावर काय करावं हेच कळत नाही. आणि समोरची व्यक्ती एवढ्या पॉवरफुल पोझिशनवर असते की आपण काहीच बोलू शकत नाही, अशी एक हतबलतेची भावना मनात येते. आणि मग अनेक जण अन्याय सहन करत राहतात. या अनुभवाला त्यांनी एका मोठ्या सांस्कृतिक संदर्भात जोडला आहे, जे खूप इंटरेस्टिंग आहे.
त्यांच्या मते भारतीय कामाची संस्कृती ही परदेशी संस्कृतीच्या तुलनेत अधिक गुंतागुंतीची आहे. हो, इथे पद आणि अधिकाराला म्हणजे हिरार्कीला जास्त महत्त्व दिलं जातं. त्यासाठी त्यांनी IPL मधलं एक उदाहरण दिलंय. हो, लखनौ टीमच्या मालकाने ज्या प्रकारे खेळाडू KL राहुलला सर्वांसमोर मैदानावर झापलं, ते कॉर्पोरेट जगात होणाऱ्या अपमानाचंच एक प्रतीक आहे. बरोबर. मुद्दा हा आहे की तुम्ही बॉस आहात याचा अर्थ तुम्हाला कुणालाही सार्वजनिक ठिकाणी अपमानित करण्याचा परवाना मिळत नाही. प्रत्येक गोष्टीची एक व्यावसायिक पद्धत असते की नाही? अगदी. तोच फीडबॅक जर बंद दाराआड दिला असता तर त्याचा परिणाम जास्त चांगला झाला असता. नक्कीच. सर्वांसमोर अपमान केल्याने फक्त अहंकार जपला जातो, काम सुधारत नाही. आणि याच संदर्भात कोविड नंतरची परिस्थिती म्हणजे वर्क फ्रॉम होममुळे तर गैरसमज आणखी वाढले आहेत. हो, कारण आता आपण एकमेकांना फक्त आवाजावरून ओळखतो. अनेकदा व्हिडिओ कॉलवरही कॅमेरा बंद असतो. त्यामुळे होतं काय की केवळ आवाजाच्या टोनवरून किंवा लिहिलेल्या शब्दांवरून आपण समोरच्या व्यक्तीबद्दल अंदाज बांधायला लागतो. बॉडी लँग्वेज दिसत नाही. आणि मग साधी गोष्टही चुकीच्या पद्धतीने घेतली जाऊ शकते. ही सगळी कारणं ऐकून असं वाटतंय की या चक्रातून बाहेर पडणं खूपच अवघड आहे. पण यावर काही खूप प्रॅक्टिकल उपाय दिले आहेत. सुरुवात कुठून करायची? सर्वात पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे नवीन ठिकाणी गेल्यावर घाई करू नका. म्हणजे सुरुवातीचे काही महिने लँडस्केप समजून घ्या. शांतपणे काम करा आणि ऑब्झर्व करा. तिथली कार्यसंस्कृती कशी आहे? निर्णय घेण्याची खरी पॉवर कोणाकडे आहे? लोकांचे आपापसातले संबंध कसे आहेत? हे सगळं समजून घेतल्याशिवाय जास्त मोकळेपणाने वागू नका. ही सावधगिरी नाही, ही हुशारी आहे. आणि दुसरा उपाय जो मला वाटतं सर्वात प्रभावी आहे तो म्हणजे कामातून उत्तर द्या. अगदी. बोलण्यापेक्षा तुमचं काम जास्त बोलतं. यावर वक्त्याने स्वतःचा अनुभव सांगितला आहे. एकदा रात्री 2:30 वाजता त्यांना ऐकवण्यात आलं की तुम्हाला डेटाच कळत नाही, तुम्ही काय लॉजिक बनवत आहात. ही खूप अपमानकारक टीका होती, पण त्यावर त्यांनी वाद घातला नाही. त्यांनी शांतपणे सकाळी 4 वाजेपर्यंत जागून ते काम पूर्ण केलं. संपूर्ण लॉजिक व्यवस्थित कागदावर मांडलं आणि सकाळी तिकीट अपडेट करून पाठवलं. म्हणजे शब्दांशिवाय उत्तर दिलं. बरोबर. कामातून उत्तर दिल्याने टीका करणाऱ्यांची तोंडं आपोआप बंद होतात. तुमचं कामच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. म्हणजे फक्त चांगलं काम करून भागत नाही, तर ते योग्य वेळी योग्य व्यक्तीसमोर मांडावं लागतं. आणि इथेच तिसरा मुद्दा येतो, आपलं काम दाखवा. म्हणजे शोकेज युअर वर्क. हो, आणि हे दोन्ही उपाय एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. कामातून उत्तर देणे तुमची क्रेडिबिलिटी बनवतं आणि काम दाखवणे त्या क्रेडिबिलिटीला व्हिजिबिलिटी देतं. अच्छा. एकीशिवाय दुसरी अपूर्ण आहे. तुम्ही कितीही चांगलं काम केलं पण ते तुमच्या मॅनेजरपर्यंत पोहोचलं नाही तर त्याचा उपयोग काय? हो, त्यामुळे तुम्ही केलेलं काम ईमेलवर अपडेट करा, टीम्स चॅटवर सांगा किंवा मीटिंगमध्ये स्वतः बोला. हो. जर तुम्ही गप्प बसलात तर तुमचं काम दुसऱ्याच्या नावावर जमा होऊ शकतं. या सगळ्यासाठी एक मानसिक तयारीही लागते, जसं की कोणावर अवलंबून राहायचं नाही. पण हे प्रॅक्टिकली कसं शक्य आहे? मोठ्या प्रोजेक्टमध्ये टीमवर अवलंबून राहावंच लागतं. तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. अवलंबित्व टाळा याचा अर्थ असा नाही की तुम्ही कुणाची मदतच घ्यायची नाही. मग याचा अर्थ असा आहे की जो व्यक्ती तुम्हाला मुद्दाम मदत करत नाहीये त्याच्या भरोशावर बसू नका. तो टीममध्ये असून नसल्यासारखा आहे असं समजा. आणि मग काय करायचं? स्वतः मार्ग काढा, गुगल करा, दुसऱ्या कोणाला विचारा. आणि तरीही अडचण येत असेल तर आपल्या लीडला किंवा मॅनेजरला शांतपणे कल्पना द्या. पण मग ते कंप्लेंट केल्यासारखं वाटेल ना? त्याचा प्रयत्न करत आहे, पण मला या माहितीसाठी मदत हवी आहे. मी माझ्या लेवलवर ट्राय केलं पण मला ती मिळत नाहीये. म्हणजे भावना न आणता फक्त फॅक्ट सांगायचे. अगदी. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवा. कोणत्याही परिस्थितीत गॉसिपचा किंवा निगेटिव्ह वातावरणाचा भाग बनू नका. आणि ऑफिसमधल्या नात्यांबद्दल काय? मैत्री करावी की फक्त प्रोफेशनल रिलेशनशिप ठेवावी? प्रोफेशनल रिलेशनशिप ठेवणं केव्हाही चांगलं. ऑफिसमधली मैत्री अनेकदा ऑफिसपुरतीच मर्यादित असते. कंपनी बदलल्यावर किंवा प्रोजेक्ट बदलल्यावर ती नाती टिकतीलच असं नाही. अर्थात याला अपवाद आहेत, पण सल्ला हा आहे की तुमच्या वैयक्तिक गोष्टी, विशेषतः तुमच्या कमजोरी ऑफिसमध्ये जास्त शेअर करू नका. कारण राजकारणात त्याचा तुमच्या विरुद्ध वापर होऊ शकतो. बरोबर. आणि स्वतःच्या सीमा स्पष्ट करणं म्हणजे बाउंड्रीज सेट करणं हेही महत्वाचं आहे. हो, म्हणजे कोणी कामाबद्दल फीडबॅक देत असेल तर तो नक्की स्वीकारा. पण जर कोणी विनाकारण तुमचा अपमान करत असेल तर त्याला तिथेच थांबवणं गरजेचं आहे.
राईट इज राईट, रॉंग इज रॉंग हा दृष्टिकोन ठेवायला हवा. हम्म. तुम्ही जर सुरुवातीपासूनच तुमच्या सीमा स्पष्ट केल्या तर लोक तुमचा आदर करतात. तुम्ही शांतपणे पण ठामपणे सांगू शकता, तुमचा मुद्दा मी समजून घेतला, पण कृपया माझ्याशी बोलताना आदराने बोला. नाहीतर ते वाढत जातं. हो, जर तुम्ही प्रत्येक वेळी अपमान सहन करत राहिलात तर ते वाढतच जातं. स्वतःला कमी लेखू देऊ नका. ही चर्चा आता एका सकारात्मक वळणावर नेऊया. समजा आपण या सगळ्या राजकारणातून तावून सुलाखून निघालो आणि सिनियर पदावर पोचलो, तेव्हा आपली काय जबाबदारी आहे? तेव्हा आपली जबाबदारी दुप्पट होते. एक म्हणजे आपण जे काही सहन केलं तोच त्रास आपल्या ज्युनियर्सना होऊ नये यासाठी एक चांगलं आणि सुरक्षित वातावरण तयार करणं. त्यांना मदत करणं. त्यांना शिकवणं, त्यांना सक्षम बनवणं, स्पून फिडिंग न करता त्यांना योग्य दिशा दाखवणं. एक चांगला मेंटॉर बनणं ही सर्वात मोठी जबाबदारी आहे. म्हणजे ते दुष्टचक्र तोडण्याची जबाबदारी आपल्यावर येते. बरोबर. आणि संस्कृती बदलण्याची गरज आहे. कोणाला काही सांगायचं असेल तर त्याला सर्वांसमोर अपमानित करण्याऐवजी मीटिंग रूममध्ये नेऊन समजावून सांगावं. स्वतःच्या अहंकारासाठी दुसऱ्याच्या आत्मविश्वासाचा बळी देऊ नये. पण या सगळ्यानंतरही एक अंतिम आणि अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगितला आहे. जर एखाद्या ठिकाणचं वातावरण खूपच निगेटिव्ह असेल, म्हणजे टॉक्सिक असेल, त्याचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असेल आणि ते बदलण्याची कोणतीही शक्यता दिसत नसेल, तर शांतपणे तयारी करून ती नोकरी सोडणं हाच उत्तम पर्याय आहे. कारण मानसिक स्वास्थ्यापेक्षा काहीही मोठं नाही. काहीच नाही. आणि नोकरी सोडणं हा पळपुटेपणा नाही, तर स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचं ते एक लक्षण आहे. अगदी बरोबर. आणि चांगली गोष्ट ही आहे की आता या विषयांवर सोशल मीडियावर, यूट्यूबवर मोकळेपणाने बोललं जातंय. हो, अवेअरनेस वाढतोय. कंपन्यांमध्येही कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी चांगलं वातावरण राखण्यासाठी ट्रेनिंग दिलं जात आहे. त्यामुळे हळूहळू का होईना पण परिस्थिती सुधारत आहे. तर आजच्या या चर्चेचा सारांश काढायचा झाल्यास कामाच्या ठिकाणी राजकारणाला सामोरे जाणे हे एक स्किल आहे. यासाठी कठोर परिश्रम, योग्य संवाद, स्वतःच्या कामाचं प्रभावी सादरीकरण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक संतुलन, स्वतःच्या मर्यादा ओळखून योग्य वेळी योग्य पाऊल उचलणं महत्त्वाचं आहे. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार, कामाच्या ठिकाणच्या राजकारणाचा सामना करणं म्हणजे केवळ स्वतःचा बचाव करणे नव्हे, मग तर आपल्या कृतीतून इतरांसाठी एक सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण कसं निर्माण करता येईल याचाही विचार करणं आहे. आपण स्वतः नकळतपणे अशा निगेटिव्ह संस्कृतीचा भाग तर बनत नाही ना. पुढच्या पिढीसाठी कामाची जागा अधिक चांगली बनवण्याची जबाबदारी नक्की कोणाची याचा विचार करायला हवा.